नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचं MSN म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंगचं सेकंड जो मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड आहे त्याच्यातल्या फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग आणि बाकीचे काही क्वेश्चन आहेत। मी ह्या मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स यांचे तुम्हाला आन्सर सांगणार आहे। बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण काही दिवसांनी नेक्स्ट मंथपासून स्टार्ट करणार आहोत। त्याच्या आन्सर वाईज आपण म्हणजे क्वेश्चन वाईज आन्सर हे करायला आपण क्वेश्चन पेपर सगळे सॉल्व करणार आहोत, ठीक आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता पहिलं 5 मार्काला क्वेश्चन असतो, तुम्हाला तर सगळ्यांना माहीत असेल। फर्स्ट इयरचे पेपर दिले तर आपल्याला 5 मार्काला जो प्रश्न असतो फिलिंग द ब्लँक्स, त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग असो सेकंड, म्हणजे फर्स्ट क्वेश्चनमध्ये 15 मार्काचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये येतात मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स अँड ट्रू अँड फॉल्स। तर पहिलं आपण ट्रू अँड फॉल्स बघणार आहोत, ओके। तर पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर मधला योग्य तो पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। तर शरीराचा धनुष्य आकृती आकार डॅश डॅश बाधित रुग्णांमध्ये दिसतो। तर शरीराचा धनुष्य आकृती आकार कुठल्या बाधित रुग्णांमध्ये दिसत असेल तर धनुर्वात, म्हणूनच ह्याला धनुर्वात असं बोलतात। कुणाला माहीत असेल तर धनुर्वात का बोलतात, तर धनुर्वाताची जेव्हा बाधा होते किंवा धनुर्वात झाल्यानंतर शरीराला आकडे आल्यानंतर कन्व्हर्शन येतात, ते आल्यानंतर शरीराचा आकार धनुर्वातासारखा होतो म्हणून त्याला धनुर्वात बोलतात। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे डेंग्यू डॅश डॅशमुळे होतो, ठीक आहे। डेंग्यू कशामुळे होतो, ते एडिस डासद्वारे म्हणजे होतो। त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न आहे की सोरिओसिस हा डॅश डॅश प्रकारचा आजार आहे। तर सोरिओसिस हा कुठल्या प्रकारचा आजार आहे, तर ऑटोइम्यून हा या प्रकारचा आजार आहे। त्याच्यानंतर चौथा आहे लांब अस्थिच्या भागानंतर होणारी धोकादायक गुंतागुंत डॅश डॅश होय। लांब अस्थिच्या भागानंतर म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर होणारी धोकादायक गुंतागुंत म्हणजे डॅश डॅश होय। तर कुठलं आहे बरं चौथ्याचं, तर फॅट एम्बोलिझम हे आहे उत्तर त्याचं। त्याच्यानंतर म्हणजे कुष्ठरोगाच्या उपचाराकरता हे डॅश डॅश हे औषध वापरण्यात येते। तर डॅप्सोन हे औषध वापरण्यात येते, डॅप्सोन, कळलं का? कुष्ठरोगाच्या उपचारानंतर कोणता उपचाराकरता डॅश डॅश हे औषध वापरते, तर डॅप्सोन हे औषध वापरता येते। त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे उत्तर आहेत सगळ्यांनी बघितलेत का? डॅप्सोन आहे, त्याच्यानंतर फॅट एम्बोलिझम, त्याच्यानंतर एकदा बघून घ्या, मी मार्क करून ठेवते। पहिला आहे धनुर्वात, दुसरा आहे ओडिस डास, त्याच्यानंतर आहे ऑटोइम्यून, कळलं? तर अशा प्रकारे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स चे आन्सर आहेत। त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नातलं आपण बघणार योग्य जोड्या जुळवा। तर गट आणि गट असतात। तर गटामध्ये काय आहेत, मायट्रोस्टेनोसिस, हिमोफिलिया, कॉपिलिक स्पॉट, गिळण्यास त्रास होणे, खरूज। आणि गटामध्ये काय आहे, तर गोवर आहे पहिला, दुसरा आहे अन्ननलिकेचा, दुसरा काय आहे तर अन्ननलिकेचा कर्करोग आहे, तिसरा आहे बेंजाल बेंजोवेट, चौथा आहे 8व्या घटकाची कमतरता आणि वॉल्वोटॉमी, ओके। तर आपल्याला ह्याचे उत्तर लिहायचे आहे तुम्हाला। मायट्रोस्टेनोसिस म्हणजे काय बरं असणार, तर मायट्रोस्टेनोसिस म्हणजे वॉल असतात ना, त्याच्यासाठी हे आन्सर वॉल्वोटॉमी। हिमोफिलिया म्हणजे काय बरं असणार, तर हिमोफिलिया म्हणजे हे। कॉप्लिक स्पॉट म्हणजे काय असणार बरं, कुणाला माहिती आहे का? असणार आहे गोवर आल्यानंतर ते कॉप्लिक स्पॉट, त्याचे गिळण्यानं त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेचा जर इनकेस आपल्याला कर्करोग झाला म्हणजे कुणाला रुग्णांना, तेव्हा गिळण्यास त्रास होतो। आणि खरूज म्हणजे काय, तर बेंजाईल बेंजोवेट। तर अशा प्रकारे याचे आन्सर आहे। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया, म्हणजे बघूया, खालील विधाने चुकी बरोबर लिहा। तर पहिला प्रश्न आहे सिकल सेल रक्तक्षय हा प्रथिनाच्या कमतरतेमुळे होतो, तर हे चूक आहे, ओके। पहिला प्रश्न, कारण सिकल सेल हा प्रथिनाच्या कमतरतेमुळे नाही होत, ओके, आयनच्या।
दुसरा आहे स्तनांच्या कर्करोगात स्तनांची त्वचा ही संत्र्याच्या त्वचेसारखी होते. हा बरोबर आहे. हायपरमेट्रोपिया बहिर्वाहक काचेच्या सहाय्याने ठीक केला जातो. तर हा बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे चौथा आहे हा प्रश्न, लंबार पंक्चर नंतर डोके खाली बाजूस झुकलेली स्थिती दिली जाते. लंबार पंक्चर नंतर डोके खालील बाजूस झुकलेली स्थिती दिली जाते म्हणजे हेडलो पोझिशन दिली जाते का, तर हे चुकीचं आहे. आणि सायनोसिसच्या 10ला टॉन्सिलायटिस असे म्हणतात. सायनायटिस म्हणतात, टॉन्सिलायटिस नाही बोला. टॉन्सिलच्या 10ला टॉन्सिलायटिस असं म्हणतात. चुकीचं आहे हे. ओके. तर अशा प्रकारे मॅच ट्रू अँड फॉल्स होते. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. आता ह्याचे कसा प्रश्न पडू शकतात ते आपण बघणार आहोत. दुसरा प्रश्न टिपा लिहा. त्याच्यानंतर पहिला आहे रक्ताच्या संक्रमणादरम्यान परिचारिकेची भूमिका. मध्य कर्णदाह आहे, डोळ्याची पेढी आणि ड आहे सोरायसिस. त्याच्यानंतर आहे खालील प्रश्न क्वेश्चन नंबर आपण 3 बघणार आहोत. तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या. 15 मार्काचा प्रश्न असतो. हाही आपला 15 मार्काचा प्रश्न असतो. टिपा लिहायचे असतात. आता हा आहे 15 मार्काचा प्रश्न. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाची परिचारिकेने काय काळजी घ्यायची, हायपरटेन्शनची काय काळजी घ्यायची, तर तुम्हाला मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर बघा. ओके. त्याच्यानंतर काचबिंदू व मोतीबिंदू यातील फरक, हाही व्हिडिओ लवकर येईल. बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की काचबिंदू मोतीबिंदू यातला फरक सांगा, तर येईल तो. त्याच्यानंतर किमोथेरपी मिळणाऱ्या रुग्णाची परिचर्या व्यवस्थापन. किमोथेरपी कशा म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर जी किमोथेरपी दिली त्याचं आपण व्यवस्थापन काय करणार ते. त्याच्यानंतर चौथा आहे आपण काय बघणार आहोत, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चौथा नाही, हा हे 5वा आहे. आपण चौथा बघितलं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे. भाजण्याचे वर्गीकरण लिहा. बर्निंग पेशंटचं काय म्हणजे वर्गीकरण लिहायचं आहे आपल्याला. रूल ऑफ 9च्या साहाय्याने भाजलेल्या व्यक्तीची तपासणी कशी कराल ते लिहा. आणि छाती व मानेकडील भाग 30% भाजलेल्या रुग्णाचे तातडीचे व्यवस्थापन लिहा व भाजण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती. हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे किंवा कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअरची व्याख्या लिहा. कार्डियक फेल्युअरची व्याख्या लिहायची आहे. कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअरची चिन्ह व लक्षणे, कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअरमध्ये करायची तपासणी आणि कंजेक्टिव्ह कार्डियक म्हणजे तपासणी व वैद्यकीय व्यवस्थापन. आणि ड आहे कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअरच्या रुग्णाचे परिचर्या व्यवस्थापन. तर अशा प्रकारे हा आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, मागाचा 4था होता त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर फिमर नेक अस्थिभंगाची कारणे लिहा. फिमर नेक अस्थिभंगाची चिन्हे व लक्षणे, फिमर नेक अस्थिभंगामुळे होणारी गुंतागुंत लिहा. आणि फिमर नेक अस्थिभंग झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर परिचर्या व्यवस्थापन लिहा. अशा प्रकारे आपला क्वेश्चन पेपर होता. याचे आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेले आहेत. तर सगळ्यांनी बघून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते मला नक्की कळवा. ठीक आहे. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.